लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओवाळणी, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत। 2 कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून ओवाळणी दिली जाते। कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। राज्य सरकारनं 2 महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे दिल्यामुळे महिलांना थेट 3000 रुपये मिळाले। मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचंय की आदरणीय दादा हे अर्थ व नियोजन खात्याची जबाबदारी स्वीकारल्यापासून सर्वात जास्त प्राधान्य जर त्यांनी कुठल्या घटकांना दिलं असेल तर ते माझ्या शेतकरी बांधवांना, माझ्या माता भगिनींना आणि युवकांना दिलं। आणि म्हणूनच ज्या वेळेला दादांनी त्यांच्या अर्थ व नियोजन मंत्रिपदाच्या एकंदर कारकिर्दीत अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेला माझ्या माता भगिनींसाठी सर्वात मोठी योजना जिचा बजेट 43,000 कोटी आहे अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना तुमच्या सगळ्या जणींसाठी आणली आणि खऱ्या अर्थानं आपल्या माता भगिनींचा निश्चितपणाने सन्मान केला। आम्ही विभाग म्हणून तुमच्या सर्वांची महिलांची प्रतिनिधी म्हणून मला या मंत्रिमंडळामध्ये एकमेव महिला मंत्री म्हणून काम करण्याची दादांनी संधी दिली आणि ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा प्रस्ताव आम्ही विभाग म्हणून दादांसमोर ठेवला त्यावेळेला त्या प्रस्तावामध्ये नितीन भाऊ 21 ते 60 या वयोगटापर्यंतच्या महिलांना लाभ देण्यात यावा असं आम्ही प्रस्तावित केलं होतं। पण ज्या वेळेला दादांच्या दालनामध्ये त्या संदर्भातली बैठक झाली त्यावेळेला आदरणीय दादांनी आम्हाला या सूचना दिल्या की 21 ते 60 नाही 21 ते 65 इतक्या वयोगटापर्यंत आपण लाभ दिला पाहिजे। कारण ज्या माझ्या 60 या वयोगटाच्या पुढच्या ज्या महिला आहेत यांना सुद्धा अधिकाधिक या योजनेअंतर्गत लाभ मिळावा। कारण आपली वयोश्री योजना जी असते, संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे, ही साधारणपणे 65 पेक्षा पुढच्या वयोगटातील महिलांसाठी आहे आणि म्हणून 60 ते 65 या वयोगटातील महिलासुद्धा या लाभापासून वंचित राहता कामा नयेत। म्हणून हा प्रस्ताव पुन्हा एकदा आम्ही फेरसादर करून 21 ते 65 या वयोगटातील महिलांना आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपण लाभ देत आहोत। आज आपल्या तालुक्यातील आमच्याकडे आत्तापर्यंत प्राप्त झालेले अर्ज हे 30,779 आहेत। म्हणजे आपल्या तालुक्यातील साधारणपणे 30,000 माता भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहेत आणि त्या समितीचे अध्यक्ष हे आपल्या सगळ्यांचे आमदार नितीन भाऊ असणार आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला अधिकाधिक लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने आपले आमदार हे सक्रिय आहेत। ते बारकाईनं या संदर्भामध्ये आढावा सुद्धा घेत असतात। आम्ही ज्या वेळेला या योजनेची सूचनासुद्धा GR सुद्धा काढला, शासन निर्णय ज्या वेळेला आम्ही या संदर्भातला काढला त्यावेळेला नितीन भाऊंनी त्या संदर्भातल्या अनेक अडचणी ह्या पुढे आणल्या, त्याच्यामध्ये आम्ही सुधारणासुद्धा केली। ग्रामीण दुर्गम भागातील ज्या माझ्या माता भगिनी आहेत यांना डोमेसाईल सर्टिफिकेट आदिवास दाखला जो आहे हा त्या ठिकाणी ताई लवकर मिळणार नाही। त्यामुळे आपण दादांना त्या ठिकाणी विनंती करा, मुख्यमंत्री महोदयांना विनंती करा की ही अट आपण शिथिल करून त्यावर काही पर्याय काढावेत। आणि म्हणून त्यांच्या सगळ्यांच्या मागणीनुसार आदरणीय दादांनी, सन्मान्य मुख्यमंत्री असतील, दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांनी त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि आदिवास म्हणजे तुमचा डोमेसाईल दाखला याच्यासाठी लागणारी जी कागदपत्र असतात, तुमचं रेशन कार्ड, त्याच्यानंतर मतदार तुमचं कार्ड असतं ते असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल, जन्म दाखला असेल, यापैकी कुठलाही दाखला आज आपण या योजनेअंतर्गत ग्राह्य धरत असतो। त्या दिवशी 1 कोटीपेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ देण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे ज्या माझ्या माता भगिनींनी आणखीन अर्ज दाखल केला नसेल, फॉर्मची नोंदणी केली नसेल, ते सुद्धा फॉर्मची नोंदणी करू शकतात। दादांनी यापूर्वी सुद्धा घोषणा केलेली आहे आणि तो पात्र असेल तर तिला लाभ 2 महिन्यांचा मिळणार आहे। त्यामुळे अधिकाधिक या योजनेअंतर्गत आपण नोंदणी करावी। या व्यतिरिक्त सुद्धा कृषी संदर्भातल्या अनेक योजना घोषित केल्या। आज युवक सुद्धा मोठ्या संख्येने या निमित्ताने उपस्थित आहेत। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत सुद्धा अनेक तरुणांना या निमित्ताने त्यांच्या हाताला काम मिळणार आहे। 12वी पासून ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांना या योजनेअंतर्गत अधिकाधिक लाभ मिळणार आहे। आणि त्याचबरोबर माझ्या माता भगिनींसाठी आणखीन एक महत्त्वपूर्ण योजना जी या ठिकाणी अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये आणली ती म्हणजे वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे तुम्हाला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मोफत मिळणार आहेत। ही सुद्धा उत्कृष्ट योजना ही त्या ठिकाणी अजितदादांनी आणलेली आहे।
त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या सर्व भगिनींसाठी एक मोठा भाऊ म्हणून आज दादा आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं या योजनेचा आपण अधिकाधिक लाभ घ्यावा या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण काम करत आहोत। या विभागाची मंत्री म्हणून सुद्धा नितीन भाऊ आपण ज्या ज्या वेळेला आपल्या या भागातील महिलांचे प्रश्न मांडलेत त्या वेळेला सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यानिमित्ताने केला। पुढच्या कालावधीमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये अधिकाधिक स्मार्ट अंगणवाड्या करण्याचा सुद्धा हा आपला प्रयत्न आहे। त्याच्यामुळे गेल्या वेळेला तुमच्या प्रस्तावावर आपण 15 इथल्या अंगणवाडी या स्मार्ट केलेल्या आहेत। आत्ताच्या वेळेला आपण जितक्या जास्त अंगणवाड्या प्रस्तावित कराल त्याला स्मार्ट अंगणवाडी म्हणून याच्यामध्ये रूपांतर करण्याचं उद्दिष्ट आहे। कारण माझ्या ग्रामीण भागातील दुर्गम भागातील जी लेकरं आहेत तीच अंगणवाडीमध्ये येत असतात। त्यांना चांगल्या पद्धतीचं पोषण आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचं पूर्वशालेय शिक्षण दिलं गेलं पाहिजे, हीच अंगणवाड्यांच्या माध्यमातून आमची भूमिका आहे। माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीससुद्धा अथक प्रयत्न घेतात, परिश्रम करत असतात आणि म्हणूनच या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र फॉर्म भरणाऱ्या प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे 50 रुपयाचं इन्सेंटिव्ह हे आपण माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देत आहोत। त्याचबरोबर त्यांना स्मार्टफोन आपण दिलेले आहेत, त्यामुळे त्यावरून आपण अधिकाधिक लाभार्थ्यांचे फॉर्म भरावेत आणि या योजनेअंतर्गत माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस अशा सेविकासुद्धा लाभ घेऊ शकणार आहेत। त्यामुळे एका बाजूला तुम्हाला तुमच्या फॉर्मची नोंदणी करायची आहे आणि त्याचबरोबर या सर्व माता भगिनींच्या फॉर्मची सुद्धा नोंदणी करायची आहे। त्यामुळे अधिकाधिक फॉर्मची आपण नोंद ही करावीत। आज प्रथम दर्शनी आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही पात्र लाभार्थ्यांचे फॉर्मसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत, त्यांनासुद्धा मी शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर नितीन भाऊ आपल्याला मनापासून आपली एक धाकटी भगिनी म्हणून आपल्या पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी या निमित्ताने शुभेच्छा देते। आपण आवर्जून मला आमंत्रित केलं याबद्दल आभार मानून या ठिकाणी थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता त्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्रितरित्या जमा केला जाणार आहे। पण यासाठी ज्या बहिणींनी केवायसी केली आहे त्यांनाच या योजनेचा आता लाभ मिळणार आहे। केवायसीची जी अंतिम मुदत आहे ती आता जवळ आलेली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीने लवकरात लवकर याची केवायसी करण्यास सांगितले जात आहे। त्यामध्ये असे सुद्धा सांगण्यात येत आहे की केवायसी करण्यासाठी जी मुदत आहे ती वाढवली जाणार आहे, कारण अजूनपर्यंत एक अपडेट आता आलेली नाही आहे, ती म्हणजे ज्यांचे पती वारलेले आहे किंवा वडील त्यांच्या हयात नाही आहे त्याबद्दल त्यांची जी केवायसी ते कशा प्रकारे केली जाऊ शकते यावरती अजूनपर्यंत कुठलीही अपडेट आलेली नाही आहे। परंतु भरपूर जणांनी काय केलेलं आहे की केवायसी करते वेळी त्यांचा मुलगा किंवा घरामधील कुणाचे जे आधार कार्ड आहे ते जोडले जात आहे, त्यामुळे जे केवायसी आहे ते त्या प्रकारे त्यांना असं वाटत आहे की योग्य प्रमाणात झालेली आहे। परंतु सरकारने अद्यापही अशी अपडेट कुठल्याही प्रकारे दिलेली नाही आहे। तुम्ही केवायसी ही चुकीच्या पद्धतीने करू नका, नाहीतर तुमचा जो लाभ आहे तो बंद करण्यात येईल। ही अपडेट जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि केवायसी करण्यासाठी जी मुदत आहे ती 100% वाढणार आहे, कारण याची जी अपडेट आहे ते आलेली नसल्यामुळे ती मुदत वाढणार आहे। परंतु तुमच्याकडे जर वेळ असेल आणि तुमचे डॉक्युमेंट बरोबर असतील आणि तुम्ही जर पात्र असाल आणि तुमच्या घरामध्ये जे तुमचे पती किंवा वडील आहेत त्यांचे आधार कार्ड सुद्धा अपडेट असेल तर लवकरात लवकर ही केवायसी करून घ्या, कारण शेवटले दिवस समोर आल्यामुळे साईट व्यवस्थितरित्या चालणार नाही। त्यामुळे तुम्ही जी केवायसी आहे ती लवकरात लवकर करावी याचे सरकारकडून जाहीरचे निवेदन आहे ते देण्यात आलेले आहे।